सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। जिस घर पर आदर मान न हो उस घर पर जाना ना चाहिए। शंकर भगवान सतीला सांगतात सज्जन हो, पण सती शेवटी ऐकत नाही। सतीचा पहिल्यापासून तार्किक स्वभाव। सती म्हणते नाथ पिता भवन उत्सव परम जो प्रभु आय सुहोई तो मैं जाऊं कृपायतन सादर देखन सोई। सती शंकराच्या समोर प्रस्ताव मांडते, हे नाथ माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, भले जरी तुम्ही येणार नसाल पण मी मात्र दक्षाची मुलगी असल्यामुळे तुम्हीच तर आता बोललात की बापाच्या घरी मुलानं बिना बोलावता जावं। दक्ष माझा बाप आहे, त्यानं जरी मला बोलवलं नसेल पण मी माझा मात्र अधिकार आहे, मी जाऊ का? असा प्रस्ताव पुन्हा सती शंकरासमोर मांडते। शंकर सांगतात देवी आपल्या जाण्यानं जर त्यांना वाईट वाटणार असेल तर या 4 ठिकाणी सुद्धा माणसानं जाऊ नये। पण सतीला मोह आवरला नाही, सती परवानगी घेते। शंकर भगवान शेवटी सतीला परवानगी देत आहेत। सतीचं सर्व साहित्य शंकराने एका गाठोड्यामध्ये बांधलं, नंदीवर सतीला बसवलंय शंकराने, गाठोड तिच्या स्वाधीन केलं सगळं, कारण शंकराला माहिती होतं आता मात्र सती गेल्यानंतर पुन्हा येणार नाही। सतीच्या अंतःकरणामध्ये शंकराविषयी प्रेम आहे सज्जन हो, पण तिचा पिंडच तार्किक असल्यामुळे आपल्या स्वतःला ती कंट्रोल मध्ये ठेवू शकत नाही। शंकरानं तिचं सर्व साहित्य तिच्या स्वाधीन केलं। 2 गण सतीच्या सोबत शंकरानं दिले। सती गेली सज्जन हो बापाच्या घरी। तिकडे तिच्या बापानं दक्षाने सर्वांना सांगून ठेवलं होतं शंकराला या यज्ञाचं निमंत्रण दिलेलं नाही। शंकर स्वाभिमानी, शंकर येणार नाही, पण सती मात्र आल्याशिवाय राहणार नाही। कोणीही त्या सतीचा आदर करू नका, कोणीही त्या सतीला सन्मान देऊ नका। जो त्या सतीला सन्मान देताना मला दिसेल त्याचं मस्तक धडा वेगळं करून टाकेल। बापाने त्या दक्षाने सगळ्या घरच्या लोकांना धमकी दिली। सती गेली सज्जन हो, बापाच्या घरी सती पोहोचली आणि पोहोचल्याबरोबर सगळ्यात पहिलं कोण भेटलं सज्जन हो? सतीला आपल्या बहिणी, त्या सतीच्या बहिणी तिला भेटल्या। सती सहित सतीला 16 बहिणी आहेत, 16। त्या सतीच्या बहिणी तिला भेटल्या सज्जन हो। सगळ्याच्या सगळ्या बहिणी एका स्वरात तिच्याकडे बघून अगदी उपहास करण्यासाठी म्हणून अवहेलनात्मक तिच्याकडे बघून हसायला लागल्या। जेव्हा सगळेच माणसं एखाद्या माणसाकडे पाहून हसायला लागतात ना सज्जन हो विनाकारणच, तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतःकरणाला भयंकर वेदना होत असतात। सगळ्याच्या सगळ्या हसायला लागल्या, उपहासात्मक भावनेने तिच्याकडे पाहून हसायला लागल्या। काही जणी म्हणतात बघा आ गए आखिर बिना बुलाए मेहमान। एक जण म्हणते अगं आली तर आली, एकटीच आली, तुझा तो बावरा पती त्याला कुठं सोडलंस? त्यानं तुम्हाला राहण्यासाठी घर बांधलं की नाही? का आणखी स्मशान भूमीतच राहतो? एक जण पुन्हा हसते जोरजोराने, सतीकडे पाहून म्हणू लागली अगं तुझा तो पती महादेव बोला, त्याने अंगाला राख लावायची बंद केली का आणखीही लावतोस? आपल्या पतीचा अपमान त्या सतीच्या समोर त्या बहिणी करायला लागल्या।
तुलसीदासजी म्हणतात सज्जन हो सब दे कठीण जाती अवमाना. सगळ्यात भयंकर ह्या वेदना असतात सज्जन हो. एखाद्याने उपहासात्मक आपल्याविषयी बोलणं सगळ्यात भयंकर त्याचा त्रास असतो. अपमान करायला लागल्या सगळ्या बहिणी सज्जन हो, पण तेवढ्यात तिथे एक जण फक्त एक पात्र त्या सतीला असं भेटलं. ती होती त्या सतीची आई. सतीची आई त्या सतीला भेटली सज्जन हो, आणि त्या सतीच्या आईनं सतीला हृदयाला लावलं. बेटा, तुम्हारे पिता के मन में अहंकार निर्माण हुआ है. पद प्राप्त होने की वजह से उसके मन में मद निर्माण हुआ है. तू या तुझ्या बापाचं काही मनावर घेऊ नकोस. आई भेटली सज्जन हो, आईनं हृदयाला लावलं. शेवटी आई आहे, माय आहे सज्जन हो. जग जरी वैरी झालं ना सज्जन हो, तरी आई वैरी होत नसते. चाहे बेटा पागल भी क्यों ना हो जाए, लेकिन माँ तो माँ होती है साहब. अपने बेटे को कभी नहीं भूलती. इसलिए तो कवियों ने गाया है, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ. हो सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. अरे वो इस दुनिया में सबसे बड़ा पात्र यदि कौन सा है तो वो है माँ का पात्र. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. हो सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ.
आहे सज्जन हो जगात. सगळ्यात मोठं पात्र जर कोणतं असेल तर ते आईचं पात्र आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे, आई सारखे दैवत या जगात दुसरं कोणतं नाही सज्जन हो. आई हे नाव नसून आई हा 2 अक्षरी मंत्र आहे सज्जन हो. आईचं अंतकरण कसं असतं सज्जन हो. जग जरी विरोधात गेलं, जग जरी वैरी झालं, पण आई हे पात्र मात्र वैरी होत नाही कधी सज्जन हो. एक गोड प्रसंग आठवला म्हणून सांगतो. सगळ्यांना परिचित असलेला प्रसंग महाभारतातला सज्जन हो. गोड प्रसंग आहे. ज्या वेळेला आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य अंध म्हणून जीवन जगणारी माय, नाव तिचं गांधारी. पण ज्या वेळेला सज्जन हो त्या गांधारीला समजलं की पाहता पाहता माझे 100 पुत्र आज मरणाच्या खाईमध्ये पडले, मृत्यूच्या दाभाडात गेले. ते ज्या वेळेला त्या गांधारीला कळालं सज्जन हो, आई एक कसं पात्र असतं सांगतो ऐका. जेव्हा त्या गांधारीला कळालं की या 99 पुत्राप्रमाणे आता माझं विशेष प्रेम ज्या मुलावर आहे, माझ्या बाळावर आहे, तो माझा पुत्र दुर्योधन. आता तो दुर्योधन सुद्धा मारल्या जाणार आहे हे ज्या वेळेला कळालं ना सज्जन हो त्या गांधारीला, ती गांधारी आपल्या मुलाला एकांतात बोलवते. बाळा, बाळ दुर्योधना. हा आई. अरे बाळ दुर्योधना, काय ऐकते मी? माझ्या डोळ्यासमोर मला रोज ऐकायला मिळते एक 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 करून ज्यांना मी जन्माला घातलं होतं असे माझे 99 पुत्र या युद्धामध्ये कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, कुरुक्षेत्राच्या रण मैदानावरती रक्ताच्या थारोळ्यात पडले. पण बाळा दुर्योधना, माझ्या 99 मुलाप्रमाणे मी तुला मात्र नाही जाऊ देणार. माझं विशेषत्वाने तुझ्यावरती प्रेम आहे, नाही मी तुला मरू देणार. गांधारी म्हणते सज्जन हो. दुर्योधन म्हणतो, आई तू काय करणार आहेस? काही नाही बाळा, उभं आयुष्य मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून राहिले. मला दिसत असताना सुद्धा माझ्या डोळ्यावर मी पट्टी बांधली आहे. ऐका मायबा, गोड प्रसंग आहे ऐका. मला दिसत असतानाही मी माझ्या डोळ्यावर मी पट्टी बांधून आयुष्य काढलं बाळा. माझ्या डोळ्यामध्ये आता माझ्या पतिव्रता धर्माचं प्रखर तेज निर्माण झालेलं आहे. ज्या वस्तूकडे आता मी पाहिल ती वस्तू आता पाषाणासारखी होईल, पोलादासारखी होईल. म्हणून माझी इच्छा आहे बाळा, मला कायम स्वरूपी तुला बघायचंय. माझ्या डोळ्यात देखत तुझा मृत्यू आणि तुझ्या मृत्यूची वार्ता माझे कान ऐकायला तयार होणार नाहीत. आई मग काय इच्छा आहे तुझी? बस काही नाही बाळा, आज मी निर्णय केलाय. काय निर्णय केला साई? बाळा मी असा निर्णय केलाय की आज उभं आयुष्याच्या डोळ्यावर मी आजपर्यंत पट्टी बांधून फिरले, या संसाराला मी एकदाही पाहिलं नाही. त्या डोळ्यावरची पट्टी आज मी काढणार आहे बाळा. आणि ती पट्टी, डोळ्यावरची ती पट्टी काढून मला तुला पूर्ण नख शिखांत पाहायचंय. नखापासून केसापर्यंत मला तुला पाहायचंय आणि मला तुला पोलादासारखा बनवायचाय. गांधारीचे शब्द ते ऐकले सज्जन हो त्या दुर्योधनानं, आणि ती बातमी कळाली कृष्ण परमात्म्याला. कथा गोड आहे, सगळ्यांना माहिती आहे, परिचित आहे. पण मला सांगायचं सज्जन हो, आई हे काय पात्र असतं ऐका मायबाप. कृष्णाला समजलं की आज गांधारी माता डोळ्यावरची पट्टी काढणार आहे. म्हणून आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून दुर्योधनाला ती वज्रदेही बनवणार आहे हे कळालं. आता कृष्ण परमात्म्याने मध्येच काय केलं हे आपल्याला माहिती आहे. कृष्णानं त्या दुर्योधनाला सांगितलं, अरे दादा तू एवढा मोठा झालास, आईच्या समोर
लहान बालक असतो तोपर्यंत ठीक आहे, पण आता मात्र तू विवस्त्र अवस्थेमध्ये आईच्या समोर कसा जाणार रे? अरे वेडा झालास काय? पागल आहेस काय? राजा आहेस तू, युवराज आहेस तू, या हस्तिनापुराचा राजा होणार आहेस आणि खुशाल विवस्त्र बनून तू तुझ्या आईच्या समोर जाणार? अरे लाज वाट. तू सगळं अंग, सर्व अंगावर तू कपडा अंगावर ठेवू नकोस, पण कमीत कमी एक कर, तुझ्या कटी भागामध्ये काहीतरी तू अंगावरती वस्त्र परिधान कर, काहीतरी झाडाचा पाला त्या कटी भागामध्ये तू लाव. कृष्णाने सांगितलं. आणि आपल्याला माहितीये सज्जन कथा भाग, त्या दुर्योधनाने आपल्या कमरेच्या सर्व भागामध्ये पाला गुंडाळला आणि आपल्या आईच्या समोर जाऊन उभं राहिला. सज्जन हो ऐका, गांधारी माता तिने पाहिलं माझा पुत्र आलेला एकांतामध्ये, पण इकडे ही कृष्णाची शाळा तिला माहितीच नव्हती त्या गांधारीला. आता मी माझ्या मुलाला बघेल, माझ्या मुलाला मी नखापासून केसापर्यंत नख शिखांत पाहिल आणि माझा पुत्र दुर्योधन वज्रदेही बनेल. आणि एकदा का माझा पुत्र वज्रदेही बनला की त्याला कोणीही, कोणतीच ताकद या जगात त्याला मारू शकणार नाही. जसा तो दुर्योधन त्या गांधारीच्या पुढे जाऊन उभा राहिला सज्जनाहून, माय असणारी ती द्रौपदी, ती गांधारी, त्या गांधारीने आपल्या डोळ्यावरची ती पट्टी बाजूला केली. ऐका, डोळ्यावरची पट्टी बाजूला हटवल्या बरोबर पाहिलं सज्जन होतीने नखापासून केसापर्यंत त्या दुर्योधनाकडं, आणि त्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. का? कारण तिच्या डोळ्यामध्ये एवढं भयंकर तेज होतं सज्जन होतीने. पूर्ण सगळा जर तो दुर्योधन पाहिला असता तर त्या दुर्योधनाचं सर्व अंग वज्रदेही बनलं असतं. पण जेवढ्या कमरेच्या भागावर त्यानं पाला गुंडाळला होता ना सज्जनाओ, तेवढाच कमरेचा भाग त्याचा वीक राहिला. आता पुढे काय होणार हे समजलं तेवढ्यात कृष्ण परमात्मा आला. आणि कृष्ण परमात्मा आल्याबरोबर हसायला लागला कृष्ण परमात्मा सज्जनाओ त्या गांधारी मातेकडे पाहून. अरे बुवा, कृष्ण गांधारीला सुद्धा आपली आत्याच मानायचं. जशी कुंती कृष्णाची आत्या, तशी गांधारी सुद्धा कृष्ण परमात्म्याची आत्याच मानावं कृष्णाने. अरे बुवा, केवढं आश्चर्य आहे बुवा. उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पातिव्रता धर्माचं तप तू आपल्या जीवनामध्ये साठवलंस आणि एका नश्वर असणाऱ्या या शरीरासाठी, तुझ्या त्या पुत्रासाठी, अरे या दुष्ट असणाऱ्या या दुर्योधनाला वज्रदेही बनवण्यासाठी आपल्या आयुष्याचं, उभ्या आयुष्याचं तप तू खलास करून टाकलंस बुवा. हसायला लागला कृष्ण. कृष्ण म्हणतोय, अरे बुवा, एवढं हे सगळं तप जर तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढून मी तुझ्या समोर उभा होतो, जगाचा मालक, अरे एक दृष्ट पाहण्यासाठी, एक झलक माझी बघण्यासाठी मुनी लोक, साधू लोक अरे हजारो वर्ष तप करतात एक झलक फक्त बघण्यासाठी. तो साक्षात जगाचा नायक, जगाचा बाप मी तुझ्या समोर उभा होतो. अरे तू जर त्या पट्टी काढून माझ्याकडे पाहिलं असतंस तर तुझ्या जीवनाचं कल्याण झालं असतं बुवा. पण तू तुझ्या या नश्वर असणाऱ्या दुर्योधनाकडे पाहिलं. त्यावेळेला त्या गांधारीच्या मुखातून निघालेले शब्द अत्यंत सुंदर आहे सज्जनो. गांधारी म्हणते, हे केशव गोविंद, मला माहिती होतं देवा, जर मी तुझ्याकडे पाहिलं असतं, डोळ्यावरची पट्टी काढून पहिलं जर मी तुला पाहिलं असतं तर माझं जीवन धन्य झालं असतं. पण खरं सांगू हे देवा, मला माझ्या जीवनाची धन्यता नकोय देवा. अरे जर माझ्या डोळ्यावरची पट्टी काढून माझ्या पुत्राचं, माझ्या मुलाचं आयुष्य जर मला वाचवण्यामध्ये मी जर सफल झाली तर एका जन्माचं तप काय, हजारो जन्माचं तप सुद्धा मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठीच ते खर्च केलं असतं. काय कळणार तुला देवा? आईचं वात्सल्य आणि आईचं प्रेम काय असतं काय कळणार? आई बाप, आई एक गजब पात्र आहे. एक आई भेटते, सतीचं सांत्वन केलं, पुढे सती यज्ञाच्या जवळ जाते. दक्षाने सगळीकडे शंकराचा अपमान करायचं ठरवलं होतं, तो अपमान सतीला सहन झाला नाही.
आणि शेवटी ती सती सज्जना हो शंकराचं स्मरण सतीनं केलं. चंद्रमौली मूर्ती शंकराची आपल्या डोळ्यासमोर धारण केली आणि सतीनं त्या यज्ञामध्ये उडी टाकली. सतीने यज्ञामध्ये उडी टाकल्याबरोबर हाहाकार झाला. यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. वीरभद्राने तो यज्ञ विध्वंस तहेस नहेस करून टाकला. शंकराला बातमी समजली. शंकर भगवान आले. त्या दक्षाची दुर्गती झाली सज्जन हो. दक्षाचं मस्तक शंकराने धडावेगळं केलं. शेवटी देवता लोकांच्या सांगण्यावरून बकऱ्याचं मस्तक त्या दक्षाच्या डोक्यावर आणून ठेवलं. दक्ष हा अहंकारी होता. अहंकारी, जिसके जीवन में अहंकार आता है, वो हमेशा कहता है ये मैं करता हूँ, वो मैं करता हूँ, ये सब मैं करता हूँ, ये गांव की देखभाल मैं करता हूँ, मेरे परिवार की देखभाल मैं करता हूँ, ये सब काम मैं करता हूँ. मैं करता है. जो मैं करता है वो उसे बकरा कहते हैं. जो नेहमी मैं म्हणतो ना, कोण म्हणतो? बकरा. त्याला शेवटी बकऱ्याचंच मस्तक लावावं लागतं. अहंकारी माणूस नेहमी म्हणत असतो मैं. त्याला बकऱ्याचं मस्तक लावलं. दुर्गती झाली सज्जन हो. मरणाच्या शेवटच्या क्षणी सती मरत हरिसन बरु मागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा. सतीने मरणाच्या वेळेला शंकर भगवानच मला जन्मजन्मी पती मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्याचा परिणाम काय झाला? तुळशीदासजी म्हणतात, तेही कारण हिमगिरी गृह जाई, जनमी पार्वती तनु पाई. हरि बोल. तेही कारण हिमगिरी गृह जाई, तेही कारण हिमगिरी जाई, जनमी पार्वती तनु पाई. तेही कारण हिमगिरी गृह जाई, जनमी पार्वती तनु पाई. तेही कारण हिमगिरी गृह जाई, जननी पार्वती तनु पाई. सतीनं आकाश महाराज वरती या वरती या. आपल्या गावचं तरुण तडफदार व्यक्तिमत्व अगदी कमी वयामध्ये, ज्या वयामध्ये गावोगावचे मुलं सज्जन हो कुठेतरी फिरताना दिसतात, त्या वयामध्ये वारकरी संप्रदायाच्या ही भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये कार्य करणारे आदरणीय आकाश महाराज पांचाळ महाराजांचं व्यासपीठाच्या वतीने स्वागत करतो. सतीने मरणाच्या वेळेला शंकरच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली. परिणामी सती हिमालयाच्या घरी मुलगी म्हणून जन्माला आली. कोण आहे सज्जना होती सती? हिमालय हा पर्वत आहे आणि पर्वताची मुलगी, पर्वतस्या अपत्यम इति पार्वती. पर्वताची मुलगी म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवलं. कोण आहे सज्जना होती? पार्वती. पार्वती श्रद्धा आहे. ऐका, पार्वती ही श्रद्धा आहे. आणि एकदा का ती श्रद्धा आली, अंतकरणामध्ये आली की मग त्या हिमालयावरती संत येत असतात, साधू येत असतात. आपल्या अंतकरणामध्ये फक्त एकदा श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. आपल्याला साधूला शोधायला जाण्याची गरज नाही, साधू आपल्याला शोधत येतात. पार्वती श्रद्धा आहे. हिमालयामध्ये साधू लोक येऊ लागले. नारदाचं आगमन झालं. नारदाने पार्वतीचं भविष्य सांगितलं. हे हिमालय महाराज, तुमची मुलगी अत्यंत सुंदर आहे. कशी आहे? सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. सुंदर सहज क्या बात है? सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. सुंदर सहज सुशील सयानी, सुंदर सहज
अंबिका भवानी हे सुंदर सहज सुशील सयानी नाम उमा अंबिका भवानी नाम उमा अंबिका भवानी. हे हिमालय महाराज, तुमची मुलगी सुंदर आहे, सहज सुंदर आहे. हिचे नाव अनेक होतील, उमा, अंबिका, भवानी, जगदंबा, अनेक नावाने हिला ओळखल्या जाईल. तुमच्या मुलीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी भविष्यातील नारी समाज पतिव्रता धर्माचं पालन अगदी सहजतेने पूर्ण करेल. मुलगी फार सुंदर आहे, सब लक्षण संपन्न कुमारी होई ही संतत पियही पियारी. ही संतांची प्रिय होईल, सगळं सर्व गोड हिचे भविष्य आहे. पण नारदानं सांगितलं हिला जो पती मिळणार आहे तो कसा मिळणार आहे ऐका. जोगी जटिल काम मन नगन मंगल भेष अस स्वामी यही कह मिलही परिहस्त असिरेक. हे हिमालय महाराज, हिला पती मिळणार आहे तो कसा असणार आहे. तुमची मुलगी सुंदर आहे पण तिला पती भेटणार आहे तो जोगी असेल, जटाधारी असेल, नग्न दिगंबर राहणारा, मसन स्मशान भूमीमध्ये राहून आपल्या अंगाला भस्म लावणारा पती तुला हिला मिळेल. ज्या वेळेला सज्जन हो असं भविष्य सांगितलं त्यावेळेला हिमालयाच्या आणि माता मैना दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं. शेजारी बाजूला भविष्य ऐकत होती पार्वती, तिच्याही डोळ्यातून पाणी आलं. पण रडण्याचे डोळ्यातून येणाऱ्या पाण्याचे भाव मात्र दोघांचे भिन्न भिन्न आहेत. मायबापांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मुलीच्या डोळ्यातूनही पाणी आलं. मायबापाच्या डोळ्यातून पाणी यामुळे आलं, त्यांना वाटलं आपली मुलगी एवढी सुंदर आहे, हिला मिळणारा पती असा बावरा मिळणार आहे, म्हणून दुःखाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून आले. आणि पार्वतीच्या डोळ्यातूनही पाणी आलं, पण तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. कारण तिला माहिती होते सगळं वर्णन जे केलेलं आहे ना, जोगी जटिल अकाम मन नगन अमंगल भेष, असं हे जे वर्णन आहे हे शंकराचंच आहे. आणि ज्या अर्थी शंकराचं वर्णन केलंय त्या अर्थी शंकर भगवान मला पुन्हा दुसऱ्या जन्मात पती म्हणून मिळणार आहेत. म्हणून तिला आनंद झाला. आनंदाचे अश्रू पार्वतीच्या डोळ्यातून येऊ लागले. डोळ्यातून दोन प्रकारचे अश्रू येतात, एक आनंद अश्रू आणि दुसरे दुःखाचे अश्रू. आनंदाचे अश्रू हे थंड असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात. आनंदाचे अश्रू डोळ्याच्या आतल्या भागाने येतात आणि दुःखाचे अश्रू हे डोळ्याच्या बाहेरच्या बाजूने येतात. दोघही रडायला लागले. नारदाने सांत्वना केली. काही दिवसानंतर सतीला स्वप्न पडलं. पार्वतीला स्वप्न पडलं तप करण्यासाठी म्हणून. पार्वतीला जे स्वप्न पार्वतीला पडलं तेच स्वप्न पार्वतीच्या आईलाही पडलं. पार्वतीला तप करण्यासाठी वेदशिरा नावाच्या ऋषींच्या करवी वनामध्ये नेलं. तिथे पार्वतीने बराच काळ तप केलं, सुकलेली पानं खाऊन तप केलं, म्हणून त्या पार्वतीचं दुसरं नाव अपर्णा असं एक नाव पडलं. बराच काळ पार्वतीनं तप केलं सज्जन हो. इकडे पार्वती तप करू लागली आणि इकडे मात्र स्वर्गामध्ये तारकासूर नावाचा राक्षस जन्माला आला. त्या तारकासूर नावाच्या राक्षसाने देवता लोकांचं जीवन जगणं मुश्किल केलं. कोणाच्या नाही तो मारल्या जाईना. शेवटी सगळेच्या सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. म्हटले ब्रह्मदेवानं सांगितलं माझ्या हातूनही तो मारल्या जाणार नाही, याला पर्याय एकच आहे. म्हणले काय? म्हणले आता जोपर्यंत शंकराचं लग्न होत नाही, शंकराच्या पोटी षडानन कार्तिक स्वामीचा जन्म होत नाही, तोपर्यंत हा तारकासूर मारला जाणार नाही. मग म्हटले आता शंकर भगवान तर जेव्हापासून सती आपल्या बापाच्या यज्ञात जळून भस्म झाली तेव्हापासून शंकर भगवान कैलासावर गेलेले हिमालयामध्ये, तिथे जाऊन ते ध्यान मग्न आहेत. आता शंकराची समाधी मोडणार कोण? नाव पुढे आलं कामदेवाचं. कामदेवाला पाचारण केलं. कामदेव शंकराची समाधी मोडण्यासाठी निघाला. सोबत त्या कामदेवाने स्वर्गातल्या अप्सरा घेतल्या, गंधर्व सोबत घेतले गायन करण्यासाठी. वाजवणारे सुंदर एक्सपर्ट असणारे सगळे सोबत घेतले. शंकराच्या जवळ तो कामदेव गेला.
गेल्याबरोबर त्या कामदेवाने शंकराच्या नाकासमोर सुगंधी द्रव्याचा छिडकाव केला. शंकराची समाधी तरी मोडल्या जात नाही. वाजवणाऱ्यांना सांगितलं जरा भारी भारी ताल वाजवा, वेगवेगळे तराने छेडा, वेगवेगळ्या प्रकारचे रेले त्याच्यामध्ये टाका, मुखडे वाजवा, भारी वातावरण तयार करा. शिष्टीमाल्याला सांगितलं वाजवणाराचा आवाज वाढवा, माहोल बनवा. शंकराची समाधी उत्थान झाली पाहिजे. वाजवणारे वाजवायला लागले, वेगवेगळे ताल पेश करायला लागले, गाणारे गात होते, वेगवेगळे राग सादर करत होते, तरी शंकराची समाधी मोडत नाही. नाचणाऱ्या नृत्यांगना आदेश मिळाला, त्याही नाचायला लागल्या. रंभाची कुसुर नारी नवीना सकला संसर्गला प्रवीणा, रंभाची कुसुर नारी नवीना सकला संसर्गला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा गौरी क्रीडई पाणी पतंगा. हरिबोल, बजाओ, नाचो, गाओ. हरिबोल. बजाने वाले जोर जोर से बजा रहे, अलग अलग की रागों की बौछार हो रही थी, लेकिन शंकर के समाधि पर कोई परिणाम नहीं हो रहा था. तो उसी समय कामदेव ने कहा बंद करो. बजाने वाले बंद हो गए. शंकराच्या समाधीवर काहीच परिणाम होत नाही. शेवटी वेळ कमी असल्यामुळे कामदेवाने अंतिम कामबाण शंकराला जसा मारला सज्जन हो, कामबाण, फुलाचा बाण, आणि बाण तो कामबाण सोडल्याबरोबर शंकराची समाधी उत्थान झाली. शंकराने आपला तिसरा त्रिनेत्र, तिसरा डोळा उघडल्याबरोबर तो कामदेव झाडामध्ये लपून बसला होता, पण तिसऱ्या डोळ्याच्या प्रखर तेजामुळे तो कामदेव जळून भस्म झाला. त्या कामदेवाची पत्नी, तिचं नाव होतं रती, ती रडत आली सज्जन हो. शंकराने सांगितलं चिंता नको करू, पुढच्या जन्मामध्ये द्वापार युगामध्ये तुझा पती तुला पुन्हा मिळेल. कृष्ण तनय होई ही पती तोरा, वचन अन्यथा होई न मोरा. कृष्णाचा पती प्रद्युम्न पुन्हा तुला तुझा पती रूपाने मिळेल. ती रती आनंदाने तिथून निघून गेली. शंकराची समाधी उत्थान झाली. देवता लोकांनी जय जयकार करायला सुरुवात केली. जय हो भोलेनाथ की जय हो. भगवान भोलेनाथ पूछ रहे हैं देवता लोगों को, हे देवताओं क्यों आए हो, जयकारा क्यों लगा रहे हो. देवता लोग कहने लगे, बोले बाबा बहुत दिन हो गए, इधर स्वर्ग में किसी का ब्याह ही नहीं हुआ, किसी की बारात में नाचने का अवसर ही नहीं मिला हमको. हमारी इच्छा है कि आपका ब्याह हो जाए और आपकी बारात में हमें नाचने का मौका मिले. शंकर भगवान म्हणतात, देवता लोकांनो तुम्ही देव आहात पण मी महादेव आहे. तुमच्या सांगण्यामुळे मी लग्नाला तयार होईल असं कधीच होणार नाही, पण मी माझ्या प्रभूला वचन दिलेलं आहे. रामजीला वचन दिल्यामुळे शंकर भगवान लग्नासाठी तयार होतात. इकडे सर्व तयारी झाली. शंकर भगवान सप्त ऋषीला पार्वतीच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी पाठवतात. पार्वती सप्त ऋषीच्या प्रेम परीक्षेमध्ये पास होते आणि त्या पार्वतीला घेऊन हिमालयाच्या घरी सप्त ऋषी जातात. लग्न पत्रिका तयार केली आणि शंकराकडे आले. इकडे शंकर भगवान तयार झालेले आहेत लग्नासाठी. शंकर देवता लोक आलेले आहेत, आपला सगळा परिवार घेऊन आलेत शंकराच्या लग्नासाठी. सजून धजून देवता लोक आहेत. सर्व वराडी मंडळ सजून धजून आलेलं आहे, पण ज्या नवरदेवाचं लग्न होणार आहे त्या नवरदेवाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. भोलेनाथाकडे कोणीच लक्ष देत नाही. एक गण धावत आला, प्रभु बोले बाबा, हाँ बाबा आपका ब्याह होने वाला है, ये बाराती सज धज कर तैयार हो गए हैं और दूल्हा अभी तक सजा नहीं है. बाबा आपकी अनुमति हो तो हम आपका श्रृंगार कर ले. बोले ठीक है कर लो. गणांना आदेश मिळाला आणि गण धावत गेले. सज्जन हो पळू लागले शंकराचा श्रृंगार करण्यासाठी. एक जण धावत गेला, गवतामधून त्याने 2-4 साप पकडून आणले. शंकराच्या विस्फुरलेल्या त्या जटा एकत्रित केल्या आणि त्या जटाचा डोक्यावर मुकुट तयार केला आणि त्याला एक साप बांधला.
दोन दंडामध्ये दोन साप बांधले. एक जण धावत गेला, व्याघ्र चर्म आणलं, कमरेला गुंडाळलं आणि त्याला पुन्हा एका सापाने कमरेला कसकटून बांधलं. एक जण धावत गेला, दगडाखालचे दोन विंचू पकडून आणले निळू भाऊ आणि त्याने शंकराच्या कानामध्ये कुंडल म्हणून उलटे विंचू टाकले. गोड प्रसंग बघा. हे सगळे भूषण अलंकार शंकराने सांगितलं, दादांनो तुम्ही ज्यांना अलंकार घालता, ज्यांना तुम्ही भूषण समजता, ते भूषण नाही, ते तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दूषण आहे असं तुम्ही समजा. शंकराचे शृंगार सुरू झाला. एक गण धावत गेला, गावाच्या खाली स्मशान भूमीतली अगदी ताजा ताजा एक टोपलं भरून चितेचा ताजा भस्म शंकराच्या अंगाला लावायला सुरुवात केली, पावडर म्हणून. बोले भोले बाबा ये आपका पाउडर है, लगाओ, आज आप दूल्हे बाबा बनने वाले हो. अंगाला पावडर लागलं, दूल्हा सजायला सुरुवात केली. सज्जन सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में. भोले बाबाचा शृंगार सुरू झाला. शिवाई संबुगन करई सिंगारा, जटा मुकुट हिमोर समारा, शिवाई संबुगन करई सिंगारा, जटा मुकुट हिमोर समारा. कुंडन कंकन पहिरे व्याला, तन विभूति पटके हरि छाला. कुंडन कंकन पहिरे व्याला, तन विभूति पटके हरि छाला रे, तन विभूति पटके हरि छाला. कुंडल कंकन पहिरे व्याला, पतरी विभूति पटके छाला. क्या बात है. कुंडल कंकन पहिरे व्याला, तन विभूति पटके हरि छाला रे, तन विभूति पटके हरि छाला रे, तन विभूति पटके हरि छाला. शिवाई संभूगन करही सिंगारा, जटा मुकुट अही मोरू समारा. शंकराचा गोड शृंगार केला सज्जन हो. शंकराला नंदीवर बसवलं. वराडी लोक, देवता लोक सुंदर शृंगार करून आलेत, नाचायला लागले शंकराच्या समोर. जेव्हा देवता लोक नाचायला लागले, भोले बाबाला राहवलं नाही. भोले बाबा ने आदेश दिला, अरे वीरभद्र, अरे वीरभद्र, जरा मेरा डमरू ले जाओ. वीरभद्राने शंकराचा डमरू स्वाधीन केला. उडी मारली शंकराने नंदीहून पुन्हा खाली. एका हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातात डमरू घेतला शंकराने. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा है तेरा धाम, हे कैलास वाले बाबा, हे मेरे भीमाशंकर दादा, हे नागेश्वर दादा, हे कृष्णेश्वर दादा, हम करते हैं तुझे प्रणाम. अजब है तेरी माया, कोई समझ न पाया. अजब है तेरी माया, भेद कोई समझ न पाया. भोला ने अलख लगाया, भेद कोई समझ न पाया. सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ, भोलेनाथ, भोलेनाथ.
समोर या. आजची कथा याच ठिकाणी पूर्णविराम घेत आहे. नाथ कथा समस्त कुटुंब प्रधानी जो मैं तुम सन कहे गोवा तुम संग्राम साधन रहा चरण मन पर पहुंचा कयो और संदेह तूने उस सकल रघुपंचरित भयो राम पतने तन प्रसाद वायस्तिलक बोलिए काकब शुद्धि महाराज
गोस्वामी तुलसीदास जी महाराज प्रिय हो। श्री राम जय जय तुझी रघुराया। देवी शंकर भगवान पार्वतीला सांगतात त्याला रंग नाही, त्या देवाला रूपही नाही, वर्ण नाही, छाया नाही. पण मग पार्वती विचारते, नाथ जर तो परमात्मा त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, तो निर्गुण आहे, त्याला गुण नाही, निराकार आहे, त्याला आकारही नाही, तर मग तो परमात्मा साकार कसा झाला? कृपा करून मला सांगा. निराकार परमात्मा नराकार कसा झाला? कृपा करून सांगा. तो परमात्मा सगुण कसा झाला? तो परमात्मा सावयव निरावयव असलेला परमात्मा सावयव कसा बनला तेही मला सांगा. तो या जगामध्ये मानवी रूप धारण करून का आला? अवतरित तो का झाला? कृपा करून मला सांगा. त्यावेळेला शंकर भगवान सांगतात, देवी त्या परमात्म्याच्या अवताराचे अनंत कारण आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण शंकर भगवान सांगतात पार्वतीला की हे देवी, जब जब होई धर्म के हानि बाढ़ई असुर धमाभिमानी। जब जब होई धर्म के हानि बाढ़ई असुर धमाभिमानी। बाढ़ई असुर धमाभिमानी। तब तब प्रभु धरि विविध शरीरा। तब तब प्रभु धरि विविध शरीरा। हरहि कृपा निधि सज्जन पीरा। जब जब होई हानि बाढ़ई असुर धमाभिमानी। तब तब प्रभु धरि विविध शरीरा। हरहि कृपा निधि सज्जन पीरा। शंकर भगवान सांगतात, हे देवी, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला तो परमात्मा या जगामध्ये अवतार धारण करतो. जब जब होई धर्म के हानि बाढ़ई असुर धमाभिमानी। तब तब प्रभु धरि विविध शरीरा। हरई कृपा निधि सज्जन पीरा। ज्या ज्या वेळेला धर्म नष्ट होतो, धर्माला ग्लानी येते ना देवी, त्या त्या वेळेला तो परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी या जगात अवतार घेतो. त्या परमात्म्याच्या अवताराचे कारण अनेक आहेत. हे देवी पार्वती, शंकर भगवान सांगतात, तो परमात्मा या जगामध्ये का आला त्याचे अनेक कारण आहेत, पण त्यापैकी एक दोन कारण मी तुला सांगणार आहे. शंकर भगवान म्हणतात, देवी लक्ष देऊन ऐक. जन्म एक दुई कहूँ भवानी। सावधान सुनो सुमति भवानी। सुमति भवानी। जन्म एक दुई कहई भवानी। सावधान सुनो सुमति भवानी। सुमति भवानी। शंकर भगवान सांगतात, हे देवी एक दोन कारण मी तुला सांगणार आहे, तू लक्ष देऊन ऐक. तो परमात्मा या जगामध्ये का अवतार घेतो, अवतरित का झाला त्याचं पहिलं कारण ऐक. शंकर भगवान सांगतात, देवी पहिलं कारण असं आहे, द्वारपाल
हरि के प्रिय दो जय अरु विजय जान सबको। शंकर भगवान सांगतात देवी भगवान परमात्म्याच्या दारावरचे दोन द्वारपाळ नाव होतं जय आणि विजय। भगवान परमात्म्याच्या दारावर उभं राहून देवाच्या दाराचं रक्षण करू लागले। एक दिवस परमात्म्याच्या दर्शनासाठी म्हणून सनकादिक ऋषी वैकुंठामध्ये गेले। नेमकं त्यावेळेला परमात्मा विश्राम करत होते। सनकादिक भगवंताच्या दारावर गेल्याबरोबर आत एकच चालू राहू दे कोणचं तरी, सारखं बदलू नको। आता याच्यानंतर जर बंद केलंस तर तिथं मी येऊन बसन आणि तुला इथं आणून बसवीन। शंकर भगवान सांगतात की हे देवी भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून सनकादिक ऋषी देवाच्या दारामध्ये गेले, आतमध्ये प्रवेश करणार। त्याच वेळेला त्या द्वारपाळांनी अडवलं, बोले आप अंदर नहीं जा सकते हो। क्यों? बोले भगवान अभी विश्राम कर रहे हैं, जब तक अंदर से भगवान का आदेश हमें नहीं मिलेगा तब तक आपको अंदर नहीं जाने दिया जाएगा। सनकादिक ऋषी हात जोडून प्रार्थना करू लागले, अरे बाबांनो जाऊ द्या, खूप दूरवरून आलोय आम्ही देवाच्या दर्शनासाठी। म्हणले नाही, तुम्हाला जाता येणार नाही। सनकादिक ऋषींनी विनंती केली, विनवणी केली, पण काही उपयोग नाही झाला। सज्जन हो, ते जय आणि विजय काय त्यांना जाऊ द्यायला तयार नाहीत। शेवटी त्या सनकादिक ऋषींना राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी त्या जय विजयाला श्राप दिला। ऐका, जय विजयाला श्राप दिला आणि सांगितलं, अरे तुम्ही एवढ्या उंच राहता, देवाच्या दरबारामध्ये राहता, पण इतक्या उंच राहण्याचे योग्यतेचे तुम्ही नाहीत। पतन होईल म्हटले, तुमचं पतन होईल। आणि त्यांनी श्राप दिल्याबरोबर परमात्म्याला जाग आली, परमात्मा बाहेर आले। येऊन पाहतात सनकादिक ऋषी, त्या सनकादिकांनी श्राप दिलाय जय विजयाला। परमात्मा विनंती करू लागले, अरे अरे ऋषियों आपने ये क्या कर दिया? बोले भगवान हम अंदर आने की बहुत इनको विनम्रता से प्रार्थना कर रहे थे, लेकिन ये लोग जो है ये हमें अंदर आने नहीं दे रहे थे। बस भगवान हमें हमारे दिल में और कोई चाह नहीं थी, हमारे दिल में और कोई इच्छा नहीं थी भगवान, बस इतनी ही धारणा हमारे मन में थी कि आपका दर्शन हो जाए। बार बार विनती करने के बावजूद इन्होंने हमें अंदर जाने नहीं दिया, इसलिए भगवान हमने ये जय और विजय इन दोनों को भी श्रापित कर दिया है। भगवान म्हणू लागले, अरे 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 ऋषियों आपने ये क्या कर दिया? अरे ऋषियों हमारे द्वार पर, भगवान के द्वार पर यदि द्वारपाल ही नहीं रहेंगे तो हमारा दरबार तो मानो ऐसे बन जाएगा कि आओ जाओ घर तुम्हारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, ऐसी अवस्था हो जाएगी। भगवान परमात्मा सनकादिकांना म्हणतात, तुम्ही दिलेला श्राप मागे घ्या, माझ्या दारावर द्वारपाळ हवेत मला। पण सज्जना हो, सनकादिकांनी सांगितलं, देवा आता आमच्या मुखातून एकदा गेलेला श्राप, जसं बाणात धनुष्यातून निघालेला बाण मागे घेता येत नाही, बंदुकीतून निघालेली गोळी मागे घेता येत नाही, मुखातून निघालेला शब्दही आता मागे घेता येणं शक्य नाही प्रभू। जो श्राप आम्ही यांना दिलाय तो श्राप आता यांना तो भोगावाच लागणार आहे। भगवान विनंती करतात, काहीतरी करा, उशाप द्या यांना। त्यावेळेला सज्जना हो, सनकादिकांनी सांगितलं, प्रभू या जय आणि विजयाची दोघांचीही ऊर्ध्वगती होईल, हे दोघेही शाप मुक्त होतील, पण कधी?
जर देवा यांनी तुमचं 7 जन्म पर्यंत अखंड भजन जर केलं तर यांना सद्गती प्राप्त होईल, किंवा 3 जन्म जर तुमच्याशी वैर केलं, तुमच्याशी विरोध 3 जन्म पर्यंत जर यांनी केला तर यांचा उद्धार होईल. यांनी ठरवावं 7 जन्म पर्यंत तुमचं देवा भजन करायचंय की 3 जन्मापर्यंत तुमच्याशी वैर करायचे, विरोध करायचा. जय विजय यांना विचारलं, ते म्हटले देवा 7 जन्म पर्यंत तुझं भजन करत बसण्यापेक्षा 3 जन्मापर्यंत तुझ्याशी वैर करायला आम्ही तयार आहोत. आणि तेच जय आणि विजय सज्जना हो. पहिल्या जन्मामध्ये तेच, एका जन्मात तेच जय विजय हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष होतात. दुसऱ्या जन्मामध्ये तेच जय आणि विजय रावण कुंभकर्ण होतात. आणि तिसऱ्या जन्मामध्ये तेच जय आणि विजय वक्रदंत आणि शिशुपाल. असे 3 जन्म त्यांनी परमात्म्याशी वैर केलं आणि वैर करून वैरी भक्ती केली. भगवान परमात्म्याचं भजन आपण जर करायला लागलो ना सज्जन, तुम्ही कसंही करा, फक्त येन केन प्रकाराने तो परमात्मा आपल्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे. आपल्या मुखातून त्या परमात्म्याचं नाम आपल्या मुखातून बाहेर पडलं पाहिजे. कामामध्ये काम काही मना, राम राम. कसं का होत नाही, देवाचं चिंतन झालं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये गोड वर्णन आलेले पहा. नारदजी सांगतात भगवान परमात्म्याचं कसं का होईना मुखातून नाम आलं पाहिजे. कामात क्रोधात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मनः आवेश तददम हित्वा बहवस्तद्गतिं गताः. कामात क्रोधात भयात स्नेहात, कामनेने त्या परमात्म्याचं तुम्ही स्मरण करा, क्रोधाने तुम्ही त्या परमात्म्याचं स्मरण करा, भीतीने त्या परमात्म्याचं तुम्ही स्मरण करा, प्रेमापोटी स्नेहाने तुम्ही त्या परमात्म्याचं स्मरण करा. जसं ज्या पद्धतीने तुमचं मन त्या परमात्म्याशी एकरूप होईल त्या पद्धतीने तुम्ही त्या परमात्म्याचं स्मरण करा. तो परमात्मा निश्चित आपला बेडा पार केल्याशिवाय राहत नाही सज्जन हो. रावणाने सुद्धा भजनच केलं बरं का. रावणानेही भजनच केलं, वक्रदंताने शिशुपालानेही भजनच केलं. तुम्ही म्हणाल शिशुपालाने तर 100 शिव्या घातल्या परमात्म्याला आणि त्याला काय भजन म्हणतात का. जरी त्याने शिव्या दिल्या ना सज्जन हो देवाला, पण प्रत्येक शिवीच्या अगोदर तो देवाचं नाव घेत होता. रावण सुद्धा द्वेष करत होता, देवाचं नाव घ्यायचा, भीती वाटायची त्याला. कंसाने सुद्धा भजनच केलं भीतीपोटी. कृष्णाला कृष्णाला, इकडून आला तिकडून कृष्णाला, सारखा कृष्ण 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 म्हणायचा. भीतीनं भजन करा, प्रेमाने भजन करा, कसंही भजन करा, देवाचं भजन करा, काही नाही लागत सज्जन हो. देवाचं भजन करण्यासाठी कामामध्ये काम काही मना, राम राम. म्हणून बोलो बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोला बोला सगळे बोला.
फटके पैर 24 फटके रस्सी लगाओ गुरु ज्ञान की 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 कहत कबीरा सुन भाई साधो कहत कबीरा सुन भाई साधो कबीरा कबीरा चंद्र भगवान की जय। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।